नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि मंडळी, मी आज आहे ना आवळ्याचं तेल बनवणार आहे। सध्या बाजारामध्ये आवळे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात आणि त्याचे फायदे असे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे। तर म्हटलं की आपण त्याचं तेल दाखवूया। याच्याने काय होतं की जो आपल्या केसामध्ये जो थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोंडा तयार होतो आणि खूप जास्त खाज येते, तर तो कोंडा निघून जाईल। अगदी मुळासकट जो कोंडा असेल तो सगळं ह्या तेलाने निघून जाईल। शिवाय आपले केस वाढतील, केस गळती कमी होईल। तर हे तेल लावल्याने आपल्या केसाला एक वेगळ्या प्रकारची चमक येते, शिवाय आपले केस सुद्धा वाढतात, केसातला कोंडा कमी होतो। तिळाचं तेल घेतलेलं आहे, खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि सध्याला तुम्हाला माहिती आहे कढीपत्ता आपल्या केसासाठी कसा उपयुक्त आहे, कारण कढीपत्ता खाल्ल्याने किंवा कढीपत्त्याच्या तेलाने सुद्धा आपल्या केसाला वाढ मिळते। आणि शिवाय आपण हे मेथीचे दाणे आहेत हे ह्याच्यामध्ये वापरणार आहे। तेवढे सगळे याचे फायदे आहेत। तर म्हटलं की ही जे आपण आपल्या जर सगळ्यांना शेअर केलं तर कसं प्रत्येकाचा फायदाच होईल, म्हणून मी हे आज दाखवत आहे, हा व्हिडिओ करत आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे आवळे आहेत ना हे कट करून घ्यायचे। तर इकडे आपण हे बघा आवळे असे कापून घेतलेले आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे आधी टाकून घ्यायचे आहे आणि छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी आधी सगळ्यात आधी टाकून घेते। त्याच्यामध्ये हे जे कढीपत्त्याची पानं आहेत ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहेत। कढीपत्त्याने देखील आपली केस मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात, कढीपत्ता खाल्ल्याने किंवा कढीपत्त्याचं तेल लावल्याने। आणि मेथीचे दाणे ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे, त्याचे 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत। तर इकडे मी हे बघा हे अर्धा पेला हा छोटा मी खोबरेल तेल घेतलेला आहे आणि अर्धा पेला मी हे तिळाचं तेल घेतलेलं आहे। तर आपल्याला हे छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। तर हे बघा इकडे ना अशा प्रकारे आपल्याला हे छान असं स्मूथ वाटून घ्यायचं आहे। वाटल्यानंतर आपल्याला इकडे गॅसवर कढई गरम करत ठेवायची आहे। तर मी कढई ठेवली आहे तापवण्यासाठी आणि तापल्यानंतर आपल्याला ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे। आणि जोपर्यंत ह्याचा कलर असा ब्राऊन असा होत नाही, गडद असं होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि मग ह्याचं आपण तेल काढणार आहोत। तर ती कढई माझी गरम झालेली आहे। तर कढईमध्ये मी सगळ्यात आधी आहे ना हे टाकून घेते। गॅसची फ्लेम इथे मी बारीक ठेवलेली आहे। आता आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मग नंतरला आपल्याला ते छान असं हलवत राहायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं जे आहे ते मी काढून घेते आता। आता हे छान आपण असं हलवून घेऊया आणि परततच राहणार आहे आपण। बारीक गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचंय। आपलं हे मिश्रण रेडी झालं होतं आणि आपण ते छानपैकी गार करून घेतलेलं आहे। आता इकडे मी ठेवलेली आहे गाळणी। गाळणीमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं प्रेस करून त्याच्यातलं ऑइल काढायचं आहे। तर असं आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि ह्याच्यात जेवढं तेल आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे। म्हणून मी इकडे गाळणीचा वापर केला, कारण रुमालामध्ये व्यवस्थित पिळता येत नाहीये। मंडळी इकडे मी सगळं तेल गाळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। आता आपण हे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि बघा छान असं आपले तेल तयार झाले। तर मी माझ्यासाठी बनवणारच होती, तर म्हटलं की बनवतच आहे तर तुम्हाला सुद्धा ह्याचा व्हिडिओ शेअर करते, म्हणून मी हाच बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा असं बनवून बघा आणि तुम्ही ट्राय करा आणि ह्याचा रिझल्ट आपल्याला 3 महिन्यामध्ये मिळतो। तर आता थंडीचा महिन्याचा ते खूप उपयुक्त आहे, म्हणून मी म्हटलं की हे आपण बनवूया। तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।